श्री स्वामी समर्थ। आता आम्ही गुहागर रोडला आहोत, गुहागरला चाललोय, गुहागर बीचला। तर इथे जाताना आम्हाला रस्त्यात हे एक दिसलं, मी दाखवते थांबा। हे जायका रेस्टॉरंट म्हणून बोर्ड आहे, पण इथे सागर वॉटर पार्क म्हणून पण आहे। जागा खरंच खूप चांगली आहे, मी पुढे जाऊन दाखवते तुम्हाला। हा बघा, हा एंट्रन्स आहे आणि जेवण छान आहे, मुळात इकडलं मला आवडलं। सेकंड सिटिंग अरेंजमेंट पण खूप चांगली आहे यांची। बघा, असं वर बसून जेवायचं तर वर पण आहे आणि ही अशी इंडियन सेटिंग पण आहे इथे। ते असं प्रायव्हेट इंडियन सेटिंग पण त्यांनी केलेलं आहे, म्हणजे साईडने असे पडदे लावलेत आणि खूप छान आहे। बाथरूम साफ स्वच्छ आहेत, हे बघा। आणि इथून पुढे आम्ही काय वॉटर पार्कला नाही आलोय, आम्ही चाललोय गुहागरला। सो हा, आम्ही वॉटर पार्कला नाही चाललोय, आम्ही चाललोय गुहागरला। हे ॲक्सिडेंटली दिसलं म्हणून मी दाखवते। आता आम्ही काय आतमध्ये जात नाहीये, पण तुम्हाला बाहेरून दाखवते की वॉटर पार्क कसं आहे, काय आहे। आणि ही जागा पण बऱ्यापैकी मोठी आहे, छान आहे। छान नारळाची झाडं लावली आहेत बघा। रात्री याला लाइटिंग वगैरे खूप छान असणार बघण्यासारखं। मी दाखवते तुम्हाला वॉटर पार्क। आता आपण वॉटर पार्क जवळ पोहोचलो आहे, एक मिनिट। हे बघा, हे असं एंट्रन्स आहे इथे आणि तिथून मग हा समोर वॉटर पार्क आहे। वॉटर पार्क बरं आहे, छान आहे, छोटासा आहे, म्हणजे जास्त स्लाईड नाही आहेत, पण चांगलं आहे। परिसर साफ स्वच्छ आहे। आम्ही गेलो असतो वॉटर पार्कला, कसं आहे आम्ही निघालो होतो गुहागरसाठी, सो आम्ही गुहागरलाच जातोय। इथे बघू नेक्स्ट कधी आले तर आतमधून वॉटर पार्क शूट करून दाखवीन। आम्ही येतच असतो चिपळूणला, त्यामुळे काय प्रश्न नाही। पण हा परिसर खरंच खूप सुंदर आहे, मी दाखवते तुम्हाला। हे बघा, ही छोटी छोटी सेटिंग अरेंजमेंट खूप छान केलेत त्यांनी। सेकंड हे बघा, हे त्यांचं किचन आहे, बऱ्यापैकी मोठं आहे। ही कुठची सेटिंग अरेंजमेंट आहे तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। हा सागर वॉटर पार्कचा बोर्ड आहे, तिथे होता। त्यांचा टायमिंग आणि चार्जेस इथे लिहिलेले आहेत। हे विदाऊट फूड आहेत। सेकंड, माझा आवडीचा बोर्ड हा आहे, म्हणजे हे जे वॉटर पार्क आहे तिथे तुम्ही फॅमिलीसोबत जाऊ शकता, तिथे ड्रिंक अलाउड नाही आहे। हे दोघं अजून मेंटली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच आहे। अरे बाबा, लग्नाला 8 वर्ष झाली। श्वेता,
युक्तिका या एक मुलीला कसलीच भीती वाटत नाही. मी जिथे जिथे जाते तिथे तिथे सगळ्या वॉटर स्पोर्ट्स असो, एअर स्पोर्ट्स असो, काही असो, माझ्याबरोबर ती येतेच. आता लास्ट टाइम पण आम्ही व्हिडिओ टाकला होता, काय झिप लाईनिंगला माझ्याबरोबर आली होती. आणि आता ह्याच्यासाठी ती सगळीकडे येते. ती अगदी 5 वर्षाची होती ना तेव्हा तिने पॅराग्लायडिंगसुद्धा केलं होतं, म्हणजे तिच्या मामाबरोबर केलं होतं, पण केलं होतं, अजिबात घाबरली नाही. जिथे अशी 24-24, 25-25 वर्षाची मुलं विचार करत होती की काय जायचं की नाही जायचं, त्यात ही एकदम वर जाऊन पोज बीज देऊन फोटो बिटो काढून अगदी हसत खाली आली. आपल्या कोकणातले सगळे समुद्रकिनारे छानच आहेत, पण मला स्वतःला गुहागर बीच खूप आवडतं. कारण सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे चिपळूणपासून जवळ आहे, 1.5 तासाच्याच अंतरावर आहे. त्यामुळे आम्ही चिपळूणला आलो तर गुहागर बीचला येतो. सेकंड, साफ आहे, स्वच्छ आहे, गर्दी कमी असते. हां, आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, जर कधी तुम्ही समुद्रकिनाऱ्याला असाल, म्हणजे आपल्या कोकणात, म्हणजे आता गुहागर बीच आहे किंवा आपलं गणपतीपुळ्याचा बीच आहे, तर समुद्रात बिनधास्त अंघोळ करा. म्हणजे कोण काय बोलतं आहे, कसं वाटेल, काय, असले फालतू विचार करूच नका. बिनधास्त अंघोळ करा. कारण मी असं ऐकलं आहे की समुद्राचं पाणी जे खारं असतं त्याच्यामुळे आपली सगळी नेगेटिव्हिटी निघून जाते. ट्राय करा आणि मला नक्की सांगा.